तात्यांची एक ट्वीट आली आणि पूर्ण ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला चांगली पॉझिटिव्हिटी बघायला भेटली. आता आपण बघणार आहे की ह्याच्यामध्ये काय नेमकं झालं? मार्केटचा बॉटम बनला आहे का? शॉर्ट टर्म बॉटम, मीडियम टर्म बॉटम बनला आहे का? आणि मार्केटमध्ये जी शॉर्ट कव्हरिंग आज आपल्याला बघायला भेटली, जवळपास मार्केट आपलं 3-3.5% गॅप अप ओपन झालं होतं आणि त्यानंतरनं एक चांगली गोष्ट होती की मार्केट सस्टेन राहिलं वरती. असं नाही झालं की मार्केट गॅप अप ओपन झालं आणि डायरेक्टली पडलं, तर ही पार्ट थोडा वेगळा होता. बट मार्केट हॉल्ट करते, मार्केट सस्टेन करते. तर मार्केटची नेक्स्ट वाटचाल कोणत्या डायरेक्शनला असू शकते? मार्केटमध्ये अपकमिंग डेजमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो? तर त्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहे. तर मार्केट विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे आणि जर का तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर का तुम्हाला आपली फ्री वेबिनार सीरीज जर का पाहिजे असेल, ज्यामध्ये टेक्निकल अनालिसिस असेल, इंट्राडे ट्रेडिंग असेल, स्विंग ट्रेडिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत. तुम्ही ह्या नंबरला WhatsApp करू शकता किंवा तुम्ही ह्या लिंकवरती क्लिक करून पण तुम्ही आपल्याला WhatsApp करू शकता. ह्याच्यावरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण आपला जो ट्रेडिंगचे जो कोर्स आहे, तो तुम्हाला भेटून जाईल. ओके. तर चला आता आपण स्टार्ट करूया. डायरेक्टली आपण येऊया आपल्या चार्टवरती. जर का आपण चार्ट बघायला गेलो, तर सेन्सेक्समध्ये उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, तर कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. आज आपल्याला एकदम मोठा आणि चांगला आपल्याला गॅप अप बघायला भेटला. तर जनरली जर का आपण इथं बघायला गेलो, टेक्निकल फॉर्मेशन काय चालू होते? जर का इथं बघायला गेलं, तर टेक्निकली तर तुम्हाला एक राउंडिंग शेप बनताना बघायला भेटत होता. एक मार्केट एक बेस बनवायचा प्रयत्न करत होता. त्यानंतरनं इथून इथून जर का आपण ट्रेंड लाईन मार्क केली, तर इथे कालच्या दिवशी आपल्याला एक ब्रेकआउट पण बघायला भेटला. तर ह्या 2 गोष्टी होत्या ह्याच्यामध्ये आणि इथं जर का तुम्ही व्हॉल्यूम बघायला गेल, तर व्हॉल्यूममध्ये पण एक चांगल्या प्रकारे मोमेंटम आलं होतं. तर बऱ्यापैकी टेक्निकली काही बिग प्लेयर्सला माहिती असेल मार्केट मे बी ट्रम्प त्याचं काय करणार आहे. त्याच्यामुळे टेक्निकली फॉर्मेशन तर मार्केटचे चालू होते. बेस बनायचे मार्केटमध्ये फॉर्मेशन चालू होते आणि मार्केटनं तसं रिॲक्ट पण केलेलं आहे. ओके. तर थोडंसं ग्लोबल मार्केट बघू आपण पहिल्यांदा, मग आपण आपल्या मार्केटवरती डिस्कस करूया. तर इम्पॉर्टंट काय असते, मार्केट का आपलं पॅनिकमध्ये गेला होता? का मार्केटमध्ये व्हर्टिकल फॉल आपल्याला बघायला भेटला होता? तर मेजर रिझन होतं क्रूड. ओके. इराणचं आणि अमेरिकेचं जे भांडणं होती किंवा इराण, इस्रायल आणि अमेरिका त्यांचं जे भांडणं होते ते ओके. तर ते सगळ्याच्यामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मझ जे होतं तिथून क्रूड ऑइल जगाचं जवळपास 30-40% आसपास क्रूड तिथून बाहेर पडतंय आणि ते जवळपास ब्लॉक झालं होतं. त्याच्यामुळे क्रूडचे प्राईस ऑटोमॅटिकली वाढले होते. आता ते सगळे आपल्याला प्राईस बिलो 100च्या आत आपल्याला बघायला भेटतात आणि चांगल्या प्रकारे याच्यामध्ये सेल ऑफ पण बघायला भेटतो. ही चांगली गोष्ट आहे बिकॉज इन्फ्लेशन अंडर कंट्रोल राहू शकते. त्याचाच इम्पॅक्ट पूर्ण जगाच्या मार्केटवरती पण होऊ शकतो. कारण की जर का क्रूडचे प्राइसेस वाढले असते, तर महागाई वाढली असती, तर इंटरेस्ट रेट आपल्याला आर-बी-आय त्याच्यामध्ये चेंजेस करताना बघायला भेटला असता. आज आर-बी-आयची पॉलिसी पण होती आणि त्यांनी मे बी इंटरेस्ट रेट कट पण बहुतेक काही चेंजेस केलेले नाही आहेत. ओके. एकदा तुम्ही पण क्रॉस चेक करून घ्या आणि आता याच्यामध्ये बघायला गेलो, तर आपलं जे मार्केट आहे गिफ्ट निफ्टी असेल, अमेरिकेचं मार्केट जर का आपण थोडक्यात जर का बघायला गेलो, तर याच्यामध्ये अमेरिकन मार्केट तर चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह बघायला भेटते. ओके, सध्या तरी ग्रीन आहे. आपलं मार्केट थोडंसं रेड झालं आहे, बट ठीक-ठाक रेड आहे. दररोज आपल्याला 200-300 पॉईंट रेड बघत होतो. बट आता सध्या तरी ठीक-ठाक ह्याच्यामध्ये रेड बघायला भेटतं. ते पण आपण डिस्कस करणारच आहे. ओके. तर इम्पॉर्टंट काय होतं? इम्पॉर्टंट होतं याच्यामध्ये क्रूड आणि बाकीच्या गोष्टी ह्याचे रेट जोपर्यंत अंडर कंट्रोल येतील, हे जोपर्यंत 100च्या खाली राहील, तोपर्यंत जास्त पण पॅनिक नाही आहे. जर काही 100च्या वर परत चाललं, थोडंसं परत आपल्याला आपल्या मार्केटमध्ये पॅनिक बघायला भेटू शकते. ओके. तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्याच्यात थोडंसं आपण बँक निफ्टी बघायला घेऊया. बँक निफ्टीवरून आपण सेन्सेक्सचा चार्ट स्टडी करूया. ओके. आता जर का आपण बघायला गेलो बँक निफ्टीमध्ये, तर कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो. तर बँक निफ्टीमध्ये आपण बघायला गेलो, बँक निफ्टीचा चार्ट असो किंवा आपला निफ्टीचा सेन्सेक्सचा चार्ट असो, बऱ्यापैकी सिमिलर आहे. जर बँक निफ्टी जास्तच व्हर्टिकल झालं होतं, त्याचं रिझन पण होतं सिंपल बिकॉज कसं होतं की जर का इंटरेस्ट रेट वाढले असते, तर त्यांना बँकांनाच त्याच्यामध्ये इश्यू आला असता. ओके. बट तसं काही झालेलं नाही आहे. इंटरेस्ट रेटमध्ये जास्त चेंजेस त्याच्यामध्ये बघायला भेटले नाही आहेत. ओके. तर आता आपण याच्यामध्ये बघूया की आपलं आपलं मार्केट कशाप्रकारे रिॲक्ट करू शकतात. तर सिंपल आहे. जर का आपण ते बघायला गेलो तर मार्केट इथून व्हर्टिकल फॉल झाला होता. त्यानंतर मार्केट काय झालं होतं, मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला भेटले आणि ही कॅन्डल खूप स्ट्राँग बनलेली आहे. ओके. ही खूप चांगली कॅन्डल बनलेली आहे आणि ही कॅन्डल जसं की ज्यावेळी पण मोठे गॅपअप होणार आहेत आणि गॅपअप जर कधी सस्टेन राहत असतील ना, तर खूप चांगली गोष्ट असते. जसं की इथं पण एक गॅप झाला होता आणि त्यानंतर हा सस्टेन झाला होता. तर त्यानंतर एक फ्लो आपल्याला बघायला भेटला होता. जसं की आपण थोडंसं अजून पाठीमागं जाता येते का बघू याच्यामध्ये, तर आपल्याला जादा आयडिया
येऊन जाईल. ओके. जे मला डिस्कस करायचं आहे त्या गोष्टी थोडक्यात जरा आपण बघायचा प्रयत्न करूया. ओके. जास्त आपल्याला इथे दिसत नाही आहे, पण मोस्टली इथं जर का बघायला गेलं तर व्हर्टिकल फॉल झाला होता. त्यानंतर गॅप अप झाला होता. हा गॅप अप इथं सस्टेन झाला आणि त्यानंतर आपल्याला फ्लो बघायला भेटला आहे. अगेन इथं पण तसा सिनारिओ दिसत नाही आहे. हा फ्लॅटच गेला आहे. अगेन इथं पण आपल्याला बघायला भेटत नाही आहे. फ्लॅटच गेला आहे. पण ठीक आहे, काही अडचण नाही आहे. बघू आपण याच्यामध्ये कशाप्रकारे इथं बघायला भेटतं आपल्याला थोडंसं, की गॅप अप झाल्यानंतरनं जर का सस्टेन राहिला तर नेक्स्ट डे मोमेंटम यायचे चान्सेस खूप जास्त असू शकतात. ओके. आता याच्यामध्ये काय सिनारिओ राहील, ओके. कुठं आपल्याला याच्यामध्ये सेल ऑफ बघायला भेटेल, कुठं आपल्याला बायिंग बघायला भेटेल, सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर 2 सप्लाय एरिया ह्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. या ठिकाणी सप्लाय एरिया बोलू शकतो किंवा सेलिंग झोन बोलू शकतो. तर 2 सेलिंग झोन आहेत, बट जादा स्ट्राँग सेलिंग झोन नाही आहेत. ओके. जादा स्ट्राँग सेलिंग झोन नाही आहेत. एक इथे येतो या ठिकाणी आणि दुसरा लगेचच आहे. ओके. तो पण इथे येतोय आणि हे दोन्हीच्या दोन्ही इथे आहेत. बट आजचा चार्टला बघून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे चार्ट, हेल्दी चार्ट बघायला भेटला आणि हे कंटिन्युएशन जायचे चान्सेस पण आहेत. ओके. असं नाही की ह्याच्यामध्ये लगेच रिव्हर्सल येईल, लगेच सेल ऑफ होईल, असं चान्सेस थोडेसे मला कमी वाटतात. जर का उद्या मार्केट मोठा गॅप अप झाला, मार्केट ह्या ठिकाणी कुठेतरी आला ह्या ठिकाणी, तर तो तर आपल्याला 2 प्रोबॅबिलिटी बघायला भेटतील. एक तर मार्केट साइडवे राहू शकते किंवा मार्केटमध्ये आपल्याला परत थोडासा सेल ऑफ बघायला भेटेल. बट जो सेल ऑफ बघायला भेटेल, डीपला परत आपल्याला बायिंगचं पण चान्सेस असू शकतील. जसं की मार्केट इमॅजिन करूया, की मार्केट गॅप अप झाला, फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप झालं, वरती थोडंसं गेलं आणि त्यानंतर सपोज पडलं. तर हा एक एरिया राहील. ओके. हा एक एरिया राहील. जर का ह्या ठिकाणी आपल्याला कुठं पण फेक ब्रेकडाउन बघायला भेटला. ओके. किंवा इथं आपल्याला रिव्हर्सल प्राईस ॲक्शन बघायला भेटला, तर इथं आपल्याला माझ्यासाठी एक परफेक्ट रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. हे झाला फर्स्ट साइन. सेकंड साइन काय आहे? सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला आणि जर का वरती गेलं, ओके. जर का फ्लॅट ओपन राहिलं, वरती गेलं, तर मी वेट अँड वॉच करेन. इथे एक सप्लाय एरिया आहे. हा वाला एरिया जो सप्लाय आहे, ओके. क्लिअर कट सप्लाय आणि तिथं सेलिंग झोन पण आहे. तर सप्लाय प्लस सेलिंग झोन आहे. त्याच्यामुळे इथं थोडंसं वेट अँड वॉच करणार. जर मार्केट इथं कन्सॉलिडेशन केलं, खूप वेळ कन्सॉलिडेशन केलं आणि जर का वरती तुटायचा प्रयत्न केला, तर याच्यामध्ये तर गॅप आहे. ओके. गॅप फिलिंग होऊ शकते. तर इथून एक आपण अपसाईडचा प्लॅन करू शकतो सिंपल. दुसरा थोडासा रिस्की राहील. ओके. काय रिस्की राहील? जर का मार्केट ह्या ठिकाणी जर का आला आणि इथं मार्केट सपोज जर का मार्केट इथं आला आणि इथं आपल्याला डबल कन्फर्मेशन बघायला भेटलं. ओके. डबल कन्फर्मेशन बघायला भेटला. बट मार्केट इथून इथपर्यंत कसं मूव्ह करतंय ते खूप इम्पोर्टंट राहील. जर मार्केट इथून डायरेक्टली गॅप अप जर का ओपन झाला, ओके. इमॅजिन करा की 1% ते 1.5% मोठा गॅप अप परत झाला, तर वेट अँड वॉच त्या ठिकाणी मी काही नाही करणार. बट जर का फ्लॅट ओपन होऊन जर का वरती गेला आणि जर का ही जी मूव्ह आहे, ही मूव्ह काही जास्त स्ट्राँग नसेल आणि जर का इथं मला रिव्हर्सल दिसला, तरच त्या ठिकाणी मी थोडासा निगेटिव्हला प्लॅन करणार. अदरवाईज इथं थोडंसं वेट आणि वॉच करू शकतो. ओके. तर हे झालं बँक निफ्टीबद्दल. आपण येऊया सेन्सेक्समध्ये. तर सेन्सेक्समध्ये पण सिमिलर आपल्याला प्राईस ॲक्शन बघायला भेटते. इथं एक ब्रेकआउट भेटला, ट्रेंड लाईन ब्रेकआउट भेटला. व्हर्टिकल सेल ऑफला मार्केटनं रिॲक्ट केले पॉझिटिव्हली आणि याच्यामध्ये क्रूडचे प्राइजेस खूप चांगल्या प्रकारे पडत आहेत आणि जे पण वॉर आहे, ते वॉर शांत झाला आहे आणि त्याच्यामुळं 2 आठवडे काहीतरी त्याच्यामध्ये थोडंसं काय बोलतात त्याला, सीज फायर झालं आहे. ओके. तर ते हेल्दी साईन आहे मार्केटसाठी आणि जर का मार्केटला पडायचं मोठे-मोठे ज्या कंपन्या होत्या, ओके, ज्याचं वेटेज जास्त आहे, तुम्ही चेक करा वेटेज कोणाचं जास्त आहे, त्या पडल्या होत्या आणि जर का त्यांना परत फायदा होत असेल, तर त्याच कंपन्या मार्केटला रिॲक्ट अपसाईडला करू शकतील. ओके. हे झालं सिंपल गोष्ट. आता आपण बघूया याच्यामध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतोय. हे मार्केट इथं गॅप अप झाला, हॉल्ट केलाय. खूप चांगले साईन आहे. जोपर्यंत का आजचा डे लोच्या वरती मार्केट राहील, एक्स्पेक्टेशन हेच राहील, की पॉझिटिव्ह टू साइडवे राहायचे चान्सेस खूप जास्त वाटतात. जर का मार्केट चुकून आजचा डे लोच्या खाली जर का मार्केट जर का गेला, तरच मार्केटमध्ये इथे एक गॅप आहे. ही गॅप मे बी फील होऊ शकते. असं एकदा आधी पण एकदा झालं होतं. ओके. थोडंसं आपण जरा पाठीमागं येऊया. गॅप फिल करून मार्केट परत अपसाईड मोमेंटम दाखवला होता. जसं की इथं पण बघू शकता, की मोठा गॅप अप झाला, नंतर हॉल्ट केला, त्यानंतर पॉज बनवला आणि वरती गेला. ओके. तर हे मगाशी पण मी तुम्हाला दाखवत होतो. बट आत्ता मला कोणतं दाखवायचं आहे, की गॅप फिलिंग नंतरनं मार्केट जसं की इथं आहे. ओके. ही ही चांगली कॅन्डल बनली होती. हा फॉल आला होता. चांगली कॅन्डल बनली. त्यानंतर गॅप अप झाला आणि थोड्या दिवसानंतर मार्केट पडलं. हा गॅप फिल केला आणि इथून रिव्हर्स गेला. तर असं पण एक साईन इथं होऊ शकतंय. एकतर हे गॅप फिल करून वरती जाऊ शकतंय किंवा डायरेक्टली पण वरती जाऊ शकते. दोन्ही प्रोबॅबिलिटी आहेत आणि मार्केटजवळ स्पेस पण आहे. आता कुठं आपण एक्झॅक्टली याच्यामध्ये उद्याच्याला सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. तर एक्सपायरीला कुठं आपल्याला प्लॅन चांगल्या प्रकारे करता येईल, तर त्या गोष्टी पण आपण याच्यामध्ये डिस्कस करूया. सपोज डायरेक्टली येऊ आपण याच्यामध्ये कशावरती येऊया आपण 15 मिनिटात टाईम फ्रेमवरती येऊया. 15 मिनिटात टाईम फ्रेमवरती जर का आपण चार्ट बघायला गेलो, तर इथून बघू शकतो आपण डायरेक्टली ह्याच्यामध्ये
आता इथून एक लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर लो, लोवर हाय, लोवर लो इथं बनवला होता लोवर हाय. त्यानंतरनं इथं झाला हा हा लोवर हाय मार्केटनं क्रॉस केला. इथं बनवला हायर लो, हायर हाय आणि आता हे वरती गेलेलं आहे आणि अगेन इथून असं काहीतरी करत उद्याचा जर फक्त गॅप डाऊन जर का झाला, इथं कुठेतरी ओपन झालं जोपर्यंत का ह्याच्या आसपास मार्केट राहील. इथं जर का फेक ब्रेकडाऊन झाला किंवा इथं जर का रिव्हर्सल दिसला, तर ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल प्लॅन होऊ शकतोय. जर का मार्केटचं कन्सॉलिडेशन करून खूप वेळ कन्सॉलिडेशन करून मग जर का खाली जायला लागला, तरच त्यामध्ये निगेटिव्ह राहील. अदरवाईज जर का इथं मार्केटनं कुठं पण फेक ब्रेकडाऊन झाला किंवा रिव्हर्सल दिसला, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक चांगलं रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी मी प्लॅन करते. बिकॉज हे पूर्णच्या पूर्ण शॉर्ट कव्हरिंग आहे आणि शॉर्ट कव्हरिंगमध्ये मार्केट रिव्हर्स होत चाललं आहे. आता याच्यामध्ये जर का मार्केट गॅप अप झाला, चुकून जर का मार्केट गॅप अप झाला, हा एक एरिया आहे. ओके. इथून सप्लाय आहे, सेलिंग झोन पण आहे, सप्लाय पण आहे. मी थोडंसं ही जी लाईन आहे ना, हे मार्किंग थोडंसं रिमूव्ह करतो. म्हणजे क्लॅरिटी होईल. ओके, इथं गॅप फिलिंग आहे. गॅप फिलिंग ॲक्टिंग ॲज अ रेझिस्टन्स. त्यानंतरनं हा एक एरिया आहे. ह्या एरियाच्या आसपास म्हणजे जवळपास इथे सायकॉलॉजिकल नंबर कुठं दिसतोय का? ते बघणं गरजेचं आहे. आय थिंक दिसत नाही आहे. तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर इथे एक आपल्याला 79,000 चं कुठं सायकॉलॉजिकल नंबर येईल. तर ते एक रेझिस्टन्सचं काम करणार आहे स्वतःमध्ये आणि त्यानंतर इथे एक सप्लाय आहे. ह्या सप्लायपासून मार्केट फॉल झाला होता. आता मार्केट त्याच्या आसपास आलं, तर इथे मे बी हॉल्ट होऊ शकतंय. असं काहीतरी मार्केट प्राईस ॲक्शन बनायचे चान्सेस जास्त वाटते किंवा सपोज जर का मार्केट गॅप अप झाला, ह्या ठिकाणी कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला, पण मोठा गॅप अप नंतर जर का निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला, तर मी वेट करणार. मोठा गॅप अप म्हणजे मोर दॅन 1.6% पेक्षा जास्त मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन झाला, तर पहिली 15 मिनिटाची कॅन्डल बघायची आहे. त्यानंतर जर का मार्केट एकाच रेंजमध्ये राहिलं, तर मग जे डायरेक्शन ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देईल क्लोजिंगच्या आफ्टरनून सेशनमध्ये, ते डायरेक्शन मी प्लॅन करणार. अदरवाईज जर का एवढा मोठा गॅप अप जर का नाही झाला, मार्केट फ्लॅट ओपन झाला किंवा कमी मोठा गॅप अप झाला, देन थोडंसं वेट करणार आणि ह्या ठिकाणी मी चेकआउट करणार कशाप्रकारे मार्केट याच्यामध्ये रिॲक्ट करते. जर का इथं मार्केट साइडवेज दिसायला लागलं, देन मी थोडंसं वेट करणार. मग क्लोजिंगला मी चेकआउट करणार, की ह्याच्यावरती जर का मार्केट चाललं क्लोजिंगला, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन कंटिन्युएशन ट्रेड प्लॅन माझ्यासाठी होऊ शकतोय. जर का इथं फेक ब्रेकआउट झाला, तर माझ्यासाठी डाउनसाइडचा ट्रेड प्लॅन होऊ शकतोय. जर का मार्केट सपोज जोपर्यंत मार्केट हा एक एरिया आहे. ओके. ह्या एरियाच्यामध्ये जोपर्यंत राहील, एक्स्पेक्टेशन हेच राहील, की मार्केट त्याच्यामध्ये साइडवेज जायचा प्रयत्न होऊ शकतो. ओके. त्यानंतर सपोज जर का मार्केट इथं जर का तुटला, तर फर्स्ट मे बी इथं रेझिस्टन्स प्लॅन करेल. त्यानंतरनं ह्याच्यामध्ये 79,000च्या आसपासचा एक नंबर आहे. तिथं एखाद्या वेळेस प्लॅन होऊ शकतं. ओके. तर हे आपले लेव्हल्स आहेत. त्यानंतर सपोज जर का ह्याच्यामध्ये मार्केट चुकून डाउन साइडला आला आणि इथं जर का आपल्याला कुठल्या प्रकारे रिव्हर्सल दिसला, तर इथं पण मी त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतोय. ओके. फायनल आता आपण येऊया डेटावरती. डेटा आलेला आहे. डेटा काय आलेला आहे ते पण बघूया आपण. तर निफ्टी आणि एफ-आयचा जो डेटा आहे हा चांगला आला. बुलिश आहे. ओके. स्ट्राँग बुलिश आहे, मीडियम बुलिश आहे. तर हे थोडंसं चांगले साईन आहे ॲक्चुअली. तर डेटा पण आपल्याला चांगला बघायला भेटतोय. बट डेटा बदलत राहते. ओके. त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त ट्रस्ट ठेवणं थोडंसं डेंजरस राहू शकते. बट अदरवाईज बाकीचं ग्लोबल सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे. आपलं मार्केट सध्या निगेटिव्ह दाखवते. बट हे उद्याच्याला सकाळी परत चेंज होत आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जास्त ट्रस्ट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मोर दॅन 1.5% 2%च्या वरती गॅप डाऊन झाला, तर थोडा वेळ वेट करणं कधी पण चांगलं राहू शकते. अर्ली मॉर्निंग पण मोमेंटम येऊ शकते. बट माझ्यासाठी मी थोडंसं वेट करणार प्रॉपर प्राईस ॲक्शन बनायचा आणि क्लोजिंगला मी प्लॅन करणार. बट जर का असं फ्लॅट ओपन झाला, पॉझिटिव्ह गॅप अप ओपन झाला कुठेतरी, तर मग जसं आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे मी विचार करणार. सपोज जर का त्या ठिकाणी मार्केट नाही गेलं, मार्केट फक्त ह्याच एरियामध्ये राहिलं, तर वेट अँड वॉच. ओके. बिकॉज त्या खूप नॅरो एरिया तिथं एक्स्पेक्टेशन जास्त आहे की मार्केट साइडवे राहू शकतं. जर काही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.